Now today we are again repeating the silicon controlled rectifier operating modes as well as the VI characteristic of SCR. Silicon controlled rectifier in which semiconductor material silicon is used to control the output of the rectifier. That is, rectifier is a device which convert AC into the DC, but the output is controlled by using gate. ओके, या लेक्चरमध्ये पुन्हा आपण व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ SCR जे आहे त्याच्यावरती भर देणार आहोत. कारण व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ SCR जर समजली तर जवळपास फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधील 50 ते 60% सिलेबस कव्हर झाल्याप्रमाणे आहे. कारण का तर सेम कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत व्ही आय कॅरेक्टरिस्टिक या परत परत रिपीटेड आहेत. आणि एकदा का याचं बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला समजलं कुणाचं सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचं की पुन्हा त्याच्याबद्दलचीच माहिती थोडीफार ॲडिशनमध्ये असेल, थोडीफार कमीमध्ये असेल, पण सिमिलर टू द SCR बाकी सगळ्यांची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती सेम असेल. त्यामुळं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ SCR इज very important. Therefore I am going to repeat it again in this lecture. Okay, SCR operating modes, one is forward blocking mode, second is reverse blocking mode. Silicon controlled rectifier is one of the oldest type. SCR have the highest power handling capacity. They have 4 layer construction, 3 जंक्शन्स अँड 3 टर्मिनल डिव्हाइस. याच्यामध्ये 4 लेयर आहेत. कोणकोणत्या तर P1 लेयर. P म्हणजे पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. N मीन्स निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. पॉझिटिव्हमध्ये होल्स असतात, निगेटिव्हमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. पुन्हा मी रिपीट करतोय जेणेकरून ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. त्याच्यासाठी व्ही आय कॅरेक्टरिस्टिक तर अगदी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून ही व्ही आय कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर जे ट्रायॅक आहे, डायॅक आहे, त्यानंतर IGBT आहे, त्यानंतर SUS आहे, LASCR आहे, याची कुणाचीही तुम्हाला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक लगेच काढता येईल. त्यामुळे SCRची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक आपण पुन्हा एकदा रिपीट करतोय. हे देखील पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित प्रकारे समजून घ्यायचं आहे. Then there is 3 junctions. One is J1 between the P and N, upper P and N. Then J2 between N and P, and the last one is J3 below P and N. Now the 3 terminal device. There are 3 terminals. One is anode, cathode, and gate. When a positive voltage is applied to the anode of the SCR with respect to the cathode, then the कंडिशन इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड बायस कंडिशन. म्हणजे ॲनोड हा पॉझिटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू द कॅथोड, तर त्याला म्हणायचं काय फॉरवर्ड बायस कंडिशन. रिव्हर्स बायसमध्ये काय असणार आहे तर कॅथोड ऑफ द SCR इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द ॲनोड. म्हणजे कॅथोड हा पॉझिटिव्ह केलेला असेल, ॲनोड हा निगेटिव्ह असेल, त्यामुळे याला म्हणायचं रिव्हर्स बायस कंडिशन. ओके, नाव फॉरवर्ड कंडक्शन मोड. ॲक्च्युली आपण व्ही आय कॅरेक्टरिस्टिकची पुन्हा एकदा तीच डायग्रॅम बघून तेच पुन्हा एकदा आपण कंडक्शन मोड किंवा त्याचे जे 3 मोड पडलेले आहेत कोणते कोणते तर ऑफ स्टेट. ऑफ स्टेट म्हणजेच ब्लॉकिंग स्टेट, फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट. त्यानंतर आहे ती ट्रान्झिशन स्टेट म्हणजे ऑफपासून ऑनपर्यंत तो कसा बदलला. त्यानंतर थर्ड वन असेल ती ऑन स्टेट असेल. हे जे काही आपण चेंजेस बघणार आहोत 3 स्टेट बघणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाची आहे ती कंडक्शन मोड. ही कंडक्शन मोड काय सांगते, अँड SCR विल गो इन टू फॉरवर्ड कंडक्शन मोड इन 2 वेज. म्हणजे 2 प्रकारे आपल्याला SCR हा चालू करता येतो, कंडक्शन मोडमध्ये टाकता येतो. कशा प्रकारे, विदाऊट गेट करंट. गेट करंट न देता द ॲनोड व्होल्टेज इज इन्क्रीज्ड बियॉन्ड अ सर्टन लेवल कॉल्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज, दॅट इज VBO. VBO म्हणजेच ब्रेक ओव्हर व्होल्टेज. B for the break, O for the over, V for the voltage, break over voltage. म्हणजेच काय, ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढं जर व्होल्टेज घेऊन गेला कुणाचं, ॲनोड टू कॅथोडचं व्होल्टेज SCRच्या,
तर काय होईल, ब्रेक ओव्हर व्होल्टेज म्हणजे तिथंपर्यंत त्या व्होल्टेजपर्यंत, फॉर एक्झाम्पल समजा 20 व्होल्ट हा एक ब्रेक ओव्हर व्होल्टेज आहे, 20 व्होल्टपर्यंत म्हणजे 5पर्यंत व्होल्टेज वाढवलं तरी SCR चालू होणार नाही, 10पर्यंत वाढवलं तरी चालू होणार नाही, 15पर्यंत वाढवलं तरी चालू होणार नाही, 20पर्यंत वाढवलं तरी चालू होणार नाही, 21 झालं चालू होणार. म्हणजेच 20 व्होल्ट हे मॅक्झिमम व्होल्टेज आहे जिथंपर्यंत SCR काय राहील, बंद राहील. समजतंय, त्याला म्हणायचं ब्रेक ओव्हर व्होल्टेज. ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगते, अ गेट करंट इज अप्लाइड सो दॅट द SCR स्टार्ट्स कंडक्टिंग. आता गेट करंट द्या, गेट करंट दिल्यामुळं काय होणार, जे करंट फ्लो आहे फॉरवर्ड करंट, तो फॉरवर्ड करंट आहे तो इन्क्रीज होणार, आणि तो इन्क्रीज झाला की तो काय होणार, होल्डिंग करंट, लॅचिंग करंटच्या देखील वरती वाढत जाणार. त्यामुळे SCR काय होणार, ऑटोमॅटिकली स्टार्ट्स होणार. होल्डिंग करंटच्या जर खाली करंट आला, कुणाचा, गेट करंट जर खाली आला तर समजायचं की SCR काय झाला, ऑफ झाला. लॅचिंग करंटच्या जर वरती गेला तर समजायचं की SCR कायमस्वरूपी ऑन झाला. एकदा का SCR स्टार्ट झाला की गेट करंटचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहत नाही. ॲनोड करंट आहे तो वाढतच जातो. समजतंय, वन्स द SCR स्टार्ट्स कंडक्टिंग नो गेट करंट इज नीडेड टू मेंटेन द anode current. Okay, now this is the actual diagram of the VI characteristic. Figure shows VI characteristic of SCR. As we already seen, the VI characteristic can be split into the two parts. One is forward characteristic and second is reverse characteristic. म्हणजे आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे की फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकचा भाग असतो आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकचा भाग असतो. बरोबर आहे, हा जो आहे तो हा पूर्ण रिजन याला म्हणायचं फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक, हा जो पूर्ण रिजन आहे याला म्हणायचं रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. करेक्ट. तर इन द रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक इट इज डेंजरस टू ऑपरेट SCR इन द रिव्हर्स ब्रेकडाऊन स्टेट बिकॉज इट मे गेट डॅमेज ड्यू टू द ओव्हरहीटिंग. ॲक्च्युली रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकचे आपल्याला काय बघायचं नाही आहे, ऑपरेशन बघायचं नाहीच आहे. कारण का, आता आपण VI कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण महत्त्वाचं काय बघणार आहे की SCR ऑन कसा होणार, ऑफ स्टेटमध्ये आहे, ट्रान्झिशन स्टेटमध्ये आहे, मग ऑन स्टेटला कसा जाणार, याला म्हणायचं कंडक्शन मोडमध्ये कसा गेला, ह्याच्याबद्दल सगळी आपण माहिती घेणार आहे. मग रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये का त्याला ऑपरेट करायचं नाही, कारण SCR जर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये ऑपरेट केला, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय बघा, म्हणजे काय करायचं आहे की ॲनोड आणखी कॅथोड असतं. बरोबर आहे, ॲनोड हा पॉझिटिव्ह ठेवला, कॅथोड हा निगेटिव्ह ठेवला सप्लायला, तर समजायचं की फॉरवर्ड कंडिशन. फॉरवर्ड कंडिशन म्हणजे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. जर समजा ॲनोड हा निगेटिव्ह केला, कॅथोड हा पॉझिटिव्ह केला, तर समजायचं काय, याची जी कंडिशन आहे ती कोणती झाली, रिव्हर्स बायस कंडिशन, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. समजतंय, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय, ॲनोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह. मग तिथं का ऑपरेट करायचं नाही आहे, कारण जर आपण तिथं ऑपरेट केला तर तो ओव्हर हिटिंगमुळं डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. तिथं रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपल्याला ऑपरेट करायचा आहे, पण कधी, जेव्हा आपल्याला SCR बंद करायचा असेल तेव्हा. म्हणजे SCR ज्यावेळेला आपण स्टार्ट करतो त्याला म्हणायचं ट्रिगरिंग मेथड्स. टू टर्न ऑन द SCR इज कॉल्ड ॲज अ ट्रिगरिंग. टू टर्न ऑफ द SCR इज कॉल्ड ॲज अ कॉम्युटेशन. मग कॉम्युटेशनमध्ये पहिलीच मेथड आहे की त्याला काय करायचं, SCRला रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये रिव्हर्स बायस मोडमध्ये ऑपरेट करा, म्हणजे जेणेकरून तो बंद होईल. ओके, त्यामुळे आपण रिव्हर्स ब्लॉकिंग मोडबद्दल जास्त काही बघणार नाही आहोत. आता आपण स्टार्ट करूया फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. द ॲनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द कॅथोड, हेन्स SCR इज फॉरवर्ड बायस. Forward characteristic is again split into the three regions. One is forward blocking state or forward blocking mode. Second is transition state or transition mode. Third is forward conduction mode or on state. On state. Okay. म्हणजे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकमध्ये आता आपण काय केलं, ॲनोड आहे तो काय केला, पॉझिटिव्ह केला, कॅथोड आहे तो काय केला,
निगेटिव्ह केला बॅटरीला जोडताना. ओके, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ॲनोड जोडला, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कॅथोड जोडला, तर त्याला म्हणायचं फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कॅथोड जोडला, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जर ॲनोड जोडला, तर त्याला काय म्हणायचं रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. आता आपण कुठली बघतोय फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये बॅटरीच्या पॉझिटिव्हला आपण काय जोडलेलं आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्हला आपण ॲनोड जोडलेला आहे, बॅटरीच्या निगेटिव्हला आपण कॅथोड जोडलेला आहे. मग फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट म्हणजे काय, दिस इज द हाय व्होल्टेज अँड लो करंट मोड ऑफ ऑपरेशन इन विच SCR is in the off condition. The current flows in this condition is called as a forward leakage current. या कंडिशनमध्ये बघायचं आहे आपल्याला, ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये व्होल्टेज बघा, इथं समजा मी म्हणतो एक 5 व्होल्ट आहे, इथं एक 10 व्होल्ट आहे, इथं एक 15 व्होल्ट आहे, इथं एक 20 व्होल्ट आहे, बरोबर आहे, व्होल्टेज वाढत चालले. हा जो VI कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ आहे यामध्ये व्होल्टेज इज इंडिकेटेड ऑन द एक्स ॲक्सिस अँड करंट इज इंडिकेटेड ऑन द वाय ॲक्सिस. बरोबर आहे, व्होल्टेज जे आहे ते वाढत चालले फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट म्हणजे इथंपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे, मात्र करंट जो आहे तो कसा आहे बघा, एका लाईनमध्ये आहे की नाही, असा हा एका लाईनमध्ये म्हणजेच काय, त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं नाही आहे जास्त काही. म्हणजे इथं समजा एक 4 किंवा 5 असेल, 5 ॲम्पियर करंटचं जे युनिट असेल त्याला म्हणायचं ॲम्पियर, तर तो 5 ॲम्पियर स्टेबल तसाच राहिलेला आहे. मात्र व्होल्टेज जे आहे ते 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 15 व्होल्ट, 20 व्होल्ट हे वाढत चालले. म्हणजेच फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड ही अशी स्टेट आहे ज्याच्यामध्ये व्होल्टेज हे जास्त असतं, करंट हा कमी असतो. मग या रिजनमध्ये काय होतं, तर या रिजनमध्ये आपला लिकेज करंट म्हणजे हा करंट जो आहे तो वाया जातो याला म्हणायचं, किंवा या कंडिशनमध्ये जो करंट फ्लो होणार आहे त्याला म्हणायचं लिकेज करंट. हा वाया गेल्याप्रमाणे असतो करंट. ओके, देन हिअर वन ऑफ द पार्ट इज VBO. आता तो VBO काय इंडिकेट करतोय, हा VBO ब्रेक ओव्हर व्होल्टेज, म्हणजे ते मगाशी मी सांगितलेलं 20 व्होल्टच्या वरती जर हा VA गेला, VAK म्हणायचं ॲक्च्युली याला, A फॉर द ॲनोड, K फॉर द कॅथोड. ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज जर VBOच्या वरती गेलं तर काय होणार, SCR स्टार्ट होणार. त्याच्या कमी असेल तर स्टार्ट होणार नाही. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड इज दॅट मोड इन विच SCR इज इन द ऑफ कंडिशन ऑर इन द ऑफ स्टेट. समजलं, इथं जो करंट तयार होईल त्याला म्हणायचं लिकेज करंट. ओके, नाव लुकिंग टू द नेक्स्ट स्टेट दॅट इज ट्रान्झिशन स्टेट. आता हा कर्व आहे बघा, हा कर्व हा एवढा, हा जो कर्व आहे याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. SCR remains in the blocking state if forward anode to cathode voltage is less than breakover voltage. If VAK is greater than breakover, then current increases and voltage decreases. This state is called as a on state. In this state, off condition is changed to on condition. Hence, it is called as a transition state. आता याला ट्रान्झिशन स्टेट का म्हणायचं, कारण जर ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढं जर तुम्ही ॲनोड टू कॅथोडचं व्होल्टेज जर वाढवत गेला, ह्याच्यावरती एक एक्सपेरिमेंट देखील आहे, तो एक्सपेरिमेंट देखील आपण करायचा आहे. तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर देखील तुम्हाला आणखी तो चांगल्या प्रकारे SCRची VI कॅरेक्टरिस्टिक आहे ती ग्रास्प होईल. ओके, तर हे केल्यानंतर काय लक्षात येतं की जर VBOच्या पुढं ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढं जर ॲनोड टू कॅथोडचं व्होल्टेज वाढवलं तर अचानकपणे ॲनोडचा करंट आहे तो वाढायला चालू होतो. म्हणजे मगाशी ते एक अशी ही लाईन होती बघा, ही पट्टा, हे खालचा पट्टा, आता काय झालं मात्र हे वाढत चाललंय, हे एकदम वाढत गेलं, हा पट्टा जो आहे तो. म्हणजेच ह्या कंडिशनमध्ये काय होतं, व्होल्टेज कमी 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 होत येते. हा कर्व बघा, हा मी इनिशियल स्टेजला घेतो. आता बघा, हा जर कर्व बघितला तर हा बरोबर आहे, इथं करंट पहिल्यांदा ह्या लाईनला होता, आता करंट ह्या लाईनला गेला, म्हणजे करंट काय झाला, वाढला. मात्र व्होल्टेज कुठं आलं, कमीला आलं. ही व्होल्टेजची लाईन 5 व्होल्ट म्हणा याला, मगाशी किती होतं, 20 व्होल्ट होतं, ते 20 व्होल्टवरनं आता 5 व्होल्टला आलं. म्हणजेच व्होल्टेज डिक्रीज होतं
आणि करंट इन्क्रीज होतो, कारण का ब्रेक ओव्हर व्होल्टेजच्या पुढं गेला म्हणून त्याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. कारण का ट्रान्झिशन व्हायला लागले ना. ट्रान्झिशन म्हणजे काय? चेंजेस. ट्रान्झिशन म्हणजे बदल, होणारे बदल, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 10वीमधून 11वी-12वीला गेलो, 10वीमधून डिप्लोमाला गेलो, 10वीमधून इंग्रजीला इंजिनिअरिंगला गेलो, बरोबर. या स्टेजला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेज. म्हणजे आपण चेंजेस व्हायला लागले, बरोबर. तसंच पहिल्यांदा जी स्टेज होती फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड, त्याला म्हणायचं काय? तर ऑफ कंडिशन. आणि आता ट्रान्झिशन व्हायला लागले म्हणजे काय? आपण ऑन कंडिशनकडं चाललेलो आहोत. म्हणजे अशी कंडिशन इन विच वी ट्रान्सफर ऑर ट्रान्झिट फ्रॉम द ऑफ स्टेट टू ऑन स्टेट. मीन्स ऑफ कंडिशन इज चेंज्ड टू द ऑन कंडिशन, देअरफॉर धिस स्टेज इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन स्टेट. समजलं? याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. त्यानंतर थर्ड वन आहे ती ऑन स्टेट, किंवा याला म्हणायचं फॉरवर्ड कंडक्शन मोड. थर्ड वन आहे ती फॉरवर्ड कंडक्शन मोड ऑर ऑन स्टेट. इन धिस स्टेट ॲनोड करंट इन्क्रीजेस अँड फॉरवर्ड ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट. आहे तसं राहणार. म्हणजे या थर्ड स्टेजमध्ये काय होतंय? तर थर्ड स्टेजमध्ये करंट आहे तो वाढत वाढत चाललाय. म्हणजे करंट बघा, इथं एक 5 अँपियर, 10 अँपियर, 15 अँपियर, 20 अँपियर वाढत गेला ना. मात्र व्होल्टेजची लाईन ही आता मी ड्रॉ करतो, ही काय सेमच आहे, चेंज होत नाही, 5 व्होल्टच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतोय. म्हणजेच ह्या स्टेजला काय होतंय? करंट वाढत चाललाय, मात्र व्होल्टेज जे आहे ते काय राहिलंय? सेमच राहिलेलं आहे. समजलं? याला म्हणायचं ऑन स्टेट. ऑन स्टेट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द ऑफ स्टेट. ऑफ स्टेटमध्ये व्होल्टेज इन्क्रीज व्हायचं, करंट कॉन्स्टंट राहायचा. ऑन स्टेटमध्ये करंट इन्क्रीज होतोय, व्होल्टेज आहे ते आहे तसं कॉन्स्टंट राहतंय, बरोबर आहे. आता इथं ॲक्च्युली आपला काय झालेलं आहे? SCR आहे तो ऑन झालेला आहे. मग आता याच्यामध्ये महत्त्वाच्या डेफिनेशन्स येतात. एक 4 डेफिनेशन महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे ती फॉरवर्ड ब्रेक ओव्हर व्होल्टेज, VBO. दिस इज अ मॅक्झिमम फॉरवर्ड व्होल्टेज अक्रॉस which SCR is remains in the off condition is called as a forward breakover voltage. म्हणजे फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज हे जे आहे ही पहिली डेफिनेशन असेल. फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज काय इंडिकेट करतं? इट इज अ मॅक्झिमम व्होल्टेज अप टू विच द SCR रिमेन्स इन द ऑफ कंडिशन. असं मॅक्झिमम व्होल्टेज जिथंपर्यंत कुणाचं मॅक्झिमम व्होल्टेज? ॲनोड टू कॅथोडचं असं मॅक्झिमम व्होल्टेज जिथंपर्यंत SCR बंद राहील, आणि त्याच्या पुढं जर गेला तर SCR ऑन होईल. म्हणजेच 5 व्होल्टपर्यंत जर मी ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज VAK वाढवला तर चालू होणार नाही. म्हणजे 20 व्होल्ट मी VBO असं कन्सिडर करतो. 10पर्यंत वाढवला तरी चालू होत नाही, 15 वाढवला नाही चालू होत, 19 नाही चालू होत, 20 नाही चालू होत. आता 20.1 चालू होणार. कारण का VBO जो आहे तो 20 आहे, आणि 20.1 काय झाला? VBO क्रॉस केला कुणी? ॲनोड टू कॅथोडच्या व्होल्टेजनं. त्यामुळं आता SCR काय होणार? चालू होणार, ट्रान्झिशन मोडला जाणार. त्याला म्हणायचं फॉरवर्ड ब्रेकओव्हर व्होल्टेज. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. दिस इज द मॅक्झिमम फॉरवर्ड व्होल्टेज अप टू विच SCR इज रिमेन इन टू द ऑफ स्टेट. ओके. नेक्स्ट आहे ते फॉरवर्ड लिकेज करंट. दुसरी डेफिनेशन आहे ती फॉरवर्ड लिकेज करंट. द करंट विच इज जनरेटेड इन फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड लिकेज करंट. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये, फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटमध्ये जो करंट जनरेट होणार आहे त्या करंटला काय म्हणा? फॉरवर्ड लिकेज करंट. हा अनयुजफुल आहे. म्हणजे याचा उपयोग काही SCR स्टार्ट होण्यासाठी होणार नाही. ओके. देन द नेक्स्ट वन इज होल्डिंग करंट. ॲक्च्युली हा इथं आहे होल्डिंग करंट. It is a minimum current that can flows through SCR to make it on
अँड होल्ड इट इन टू द ऑन स्टेट. म्हणजे हा असा कमीत कमी करंट आहे जेणेकरून तो एस सी आरला ऑन करतो आणि ऑन स्टेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. इफ ॲनोड करंट इज ग्रेटर दॅन होल्डिंग करंट देन एस सी आर इज ऑन. ॲनोडचा जो करंट दाखवलेला आहे म्हणजे आय ए इथं आहे बघा, आहे हे जर या होल्डिंग करंटपेक्षा जास्त असेल तर एस सी आर काय झाला, ऑन झाला. इफ ॲनोड करंट इज लेस दॅन होल्डिंग करंट, आता ॲनोड करंट काय झाला, होल्डिंग करंटपेक्षा कमी झाला, तर समजा काय होणार, एस सी आर ऑफ होणार. ओके, हे झालं कोणाबद्दल, होल्डिंग करंटबद्दल. देन द नेक्स्ट अँड लास्ट वन इज लॅचिंग करंट. हा जो आहे तो इथं दाखवलेला आहे, लॅचिंग करंट. It is a minimum anode current that must be flow through the SCR to latch it into the on state. Latching current is always higher than holding current. Therefore, the SCR is always into the on state. म्हणजे लॅचिंग करंट हा काय सांगतोय की लॅचिंग करंट हा देखील मिनिमम करंट आहे एस सी आरला ऑन ठेवण्यासाठी. होल्डिंग करंटपेक्षा जास्त जो असतो त्याला म्हणायचं लॅचिंग करंट. लॅचिंग करंटच्या वरती जर ॲनोडचा करंट गेला तर तो कायमस्वरूपी ऑन. आता दोन्हींची पण डेफिनेशनमध्ये ऑन असा उल्लेख आहे, मग यांचं डिस्टिंग्विश म्हणजे डिफरन्स काय बघायचा आहे. होल्डिंग करंटच्या खाली जर ॲनोड करंट आला तर एस सी आर काय होणार, ऑफ होणार. लॅचिंग करंटच्या वरती जर ॲनोड करंट गेला तर एस सी आर काय होणार, ऑन होणार. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण चार डेफिनेशन बघूया. व्ही बी ओ इज ब्रेक ओव्हर व्होल्टेज, इट इज अ मॅक्झिमम व्होल्टेज अप टू विच एस सी आर इज इन द ऑफ स्टेट. असं मॅक्झिमम व्होल्टेज जिथंपर्यंत एस सी आर बंद राहणार आहे. फॉरवर्ड लिकेज करंट, इट इज अ करंट इन द फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड विच इज मोस्टली अनयुजफुल. फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये जो करंट तयार होणार त्याला म्हणायचं फॉरवर्ड लिकेज करंट. होल्डिंग करंट, इट इज a minimum current that can flow through the SCR to make it on and hold it into the on state. On state मध्ये राहण्यासाठी कमीत कमी जो करंट उपयोगी असतो एस सी आरला होल्ड करायसाठी त्याला म्हणायचं होल्डिंग करंट. लॅचिंग करंट, इट इज अ मिनिमम ॲनोड करंट दॅट मस्ट बी फ्लो थ्रू एस सी आर टू लॅच इट इन टू द ऑन स्टेट. म्हणजेच असा मिनिमम करंट जो एस सी आरला लॅच करेल ऑन स्टेटमध्ये त्याला म्हणायचं लॅचिंग करंट. लॅचिंग करंटच्या वरती आय ए गेला, आय ए म्हणजे ॲनोड करंट, तर एस सी आर कायमस्वरूपी ऑन. आणि जर होल्डिंग करंटच्या खाली जर ॲनोड करंट आला तर एस सी आर ऑफ. ओके.